सरदार पकडला गेला तर टोळी दिशाहीन होते. आपल्या सरदाराला सोडवण्यासाठी हरतऱ्हेने टोळीचे सदस्य प्रयत्न करतातच. पण आज जो सरदार जायबंदी झाला तो सरदार गुन्हेगारांचा, खंडणीखोरांचा सरदार आहे हे आज सिद्ध झालं. परंतु लोकांची जी मूळ मागणी आहे, संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांची जी मागणी आहे, त्या मागणीवर अंमलबजावणी व्हायची अजून बाकी आहे. आजच्या प्रकारावरून तरी तपास योग्य होतोय हा दिलासा महाराष्ट्रातील हळहळलेल्या जनतेला मिळाला आहे. म्हणून तमाम जनतेने आणि लोकप्रतिनिधी यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. पोलीस यंत्रणेला पुढील तपासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या सर्व घडामोडी होत असताना परळीत कराड समर्थक रस्त्यावर उतरून आंदोलन करताना, टायर जाळताना दिसून आले. त्याबरोबरच आमदार सुरेश धस, मनोज जरांगे पाटील, संदीप क्षीरसागर यांच्या प्रतिमेला जोडे मारताना दिसले. तशा पोस्ट आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पाहण्यात आल्या. या तिघांनी काय गुन्हा केला? का जोडे मारता? ही संस्कृती, हे संस्कार समाजसेवकांच्या समर्थकाचे आहेत का? हा मोठा विरोधाभास आहे. अन्याय अत्याचारग्रस्त कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांचा आवाज न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचविण्यासाठीच या तिघांनी आपली भूमिका माणुसकीच्या नात्याने माणूस म्हणून निभावली. ही त्यांची चूक आहे का? जोडे मारून तुम्हाला हे सिद्ध करायचं आहे का संतोष देशमुख यांचा निगृण खून तुम्हाला पचवायचा होता? हे तिघे मध्ये पडले म्हणून तुमचे मनसुबे उधळले गेले, ही घृणा, हा राग मनात असेल तर हे सिद्ध होते की कराड समर्थक अर्थातच टोळी गँग ही खरोखर दहशत माजवणारी, अशांतता व अराजकता निर्माण करणारी आहे. त्यामुळे वाल्मिक कराड यांच्या अडचणी आणखी वाढू शकतात. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वारंवार अगदी सुरुवातीपासून सांगितले आहे की समाज म्हणून गुन्हेगारांचे समर्थन करू नका. गुन्हेगारांना वाचविण्याच्या प्रयत्नात जात बदनाम होईल ही भूमिका घेऊ नका अथवा जातीच्या अंगाने या प्रकरणाकडे पाहू नका. नसता न्याय मागणे कठीण होऊन अन्याय करणाऱ्यांना सहानुभूती मिळेल. हे अगदी 100% खरे आहे. म्हणून अल्पज्ञानाने आलेला अहंकार आणि गर्व समाज संपविण्यासाठी पुरेसा ठरतो, हे यातील सार. आता यातून वाल्मिक कराड सुटणार का? तर याचं उत्तर कदापि नाही असं येऊ शकतं. कारण ही गुन्हेगारी एका प्रकारची नाही. अनेक पैलू या गुन्हेगारी टोळीने आत्मसात केलेले आहेत. अनेक क्षेत्रात त्यांनी आपला जम बसविलेला आहे, हे निदर्शनास आले आहे. त्यामध्ये चोरी, खंडणी, अपराध, शासकीय अपहार, शस्त्रास्त्र आणि त्याचबरोबर नशावर्धक पदार्थांची हेराफेरी अशा अनेक बाजूने गुन्हे उघड व्हायचे अजून बाकी आहेत. यामधील फक्त खंडणी या एका प्रकारच्या अपराधावर आज शिक्कामोर्तब झाले आहे. हे एक अंडरवर्ल्डचं साम्राज्य आहे जे हळूहळू पुढे येईलच आणि त्याचा एक एक पैलू तपास यंत्रणा शिताफीने पुढे आणील हे पाहणं गरजेचं आहे. या निमित्तानं एवढंच. धन्यवाद.